पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून हवामान विभागाने राज्यातील 16 तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला। अरबी समुद्रामध्ये तीव्र चक्रीवादळ निर्माण झालं असून कमी दाबाचे पट्टे विस्तारले जात आहेत। त्यामुळेच पश्चिमेकडून पूर्वेकडे ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणारे बाष्पयुक्त वारे थेट आता 16 तालुक्यांकडे पसरत आहेत। जशी जशी ढगांची घनता दुप्पट होत चालली आहे तसेच मोसमी वाऱ्यांचा थेट मारा महाराष्ट्रातील तालुक्यांमध्ये होणार आहे। यामधील पहिले 5 तालुके आहेत जिथे मध्यरात्री 12 ते 3 च्या दरम्यान पाऊस जोरदार बरसेल, तर उरलेल्या 9 तालुक्यांमध्ये हवामान खात्याने वादळी वाऱ्याचा इशारा दिलाय। पहाटे 3 नंतर फक्त पावसाचाच नाही तर धोकादायक वादळी वाऱ्याचा देखील इशारा आहे। समुद्रावरून आलेला पावसाचं संपूर्ण वारं आता कोकण किनारपट्टी ओलांडून पुढे सरकत नैऋत्येकडून ईशान्येकडे झुकणार आहे आणि या बदलामुळेच 9 तालुके थेट वादळी वाऱ्याच्या तडाख्यामध्ये अडकणार आहेत। नागरिकांनो, तुम्ही विचार करत असाल की 16 पैकी 5 आणि 9 मिळून 14 तालुके झाले, मग उरलेले 2 तालुक्यांमध्ये काय? तर उर्वरित 2 तालुक्यांमध्ये मध्यरात्रीपासून सुरू असलेला पावसाचा प्रवास हा थेट उद्या दुपारपर्यंत चालू राहील, जिथे वाऱ्याची हालचाल आणि बदलती दिशा यामुळे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिलाय। मित्रांनो, हवामान खात्याच्या मुख्य सॅटेलाइट उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज अरबी समुद्रामध्ये अत्यंत धोकादायक प्रणाली सक्रिय झाली। समुद्राच्या मध्यभागी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे प्रचंड वेगाने चक्राकार वारे फिरू लागले। हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार चक्राकार वाऱ्यामुळे महासागरात साचलेले लाखो टन बाष्प थेट महाराष्ट्राच्या जमिनीकडे खेचले जात आहेत। जर आपण महाराष्ट्राची भौगोलिक रचना पाहिली तर एका बाजूला विशाल पसरलेला अरबी समुद्र आहे आणि त्याला लागून सह्याद्रीची प्रचंड अशी उंच पर्वतरांग आहे। मग समुद्रावरून येणारे ताशी 70 ते 80 किलोमीटरचे तुफान वारे जेव्हा सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये आदळतील तेव्हा तिथे प्रचंड थंड हवा असल्याने या थंड हवेमध्ये धरून ठेवलेलं पाणी काही काळामध्ये जमिनीवर कोसळू लागेल। हवामान खात्याने स्पष्ट इशारा दिलाय की पावसाचे हे बाष्पयुक्त वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अत्यंत तीव्र वेगाने प्रवास करतील आणि या वाऱ्यांचा मार्ग हा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील तालुक्यांना समाविष्ट करत आहे। तब्बल 16 तालुक्यांमध्ये आज मध्यरात्री पावसाची भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे। हवामान विभागाच्या नकाशावर हे पावसाचे वारे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आपली दिशा बदलताना दिसतील, त्यामुळे कोणत्याही पूर्वकल्पनेशिवाय तुफान विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होईल। 16 तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्याही तालुक्याचं नाव आहे का नाही हे आत्ताच पहा, कारण जर तुमचा तालुका या चक्राकार वाऱ्यांच्या तडाख्यामध्ये अडकला असेल तर आज रात्री चक्राकार वारे महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस घडवून आणणार आहेत आणि हवामान खात्याच्या मॅपनुसार पहिल्या 5 तालुक्यामध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळणार आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे 5 तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस घडवून आणणार आहेत। त्यानंतर मध्यरात्री पहाटे 3 च्या सुमारास महासागरातील चक्राकार वाऱ्यांची दिशा ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि दक्षिणेकडे झुकणार आहेत। या बदलत्या दिशेमुळे पहाटे महाराष्ट्रातील 9 तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल। यामध्ये प्रामुख्याने 9 तालुके समाविष्ट आहेत, ज्यामुळे या तालुक्यांमध्ये 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील, समुद्रात उंच लाटा उसळतील आणि पावसाचा लोट अधिक तीव्र होणार आहे। हवामान खात्याने 9 तालुक्यांमध्ये पहाटेच्या वेळी सतर्क राहण्याचा इशारा दिला, तर उर्वरित महाराष्ट्रातील 2 तालुके म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील तालुक्यांमध्ये वाऱ्याचा थोडासा वेग मंदावला जाईल, परंतु यामध्ये विजांचे कडकडाट जोरदार असणार आहे। तर काही ठिकाणी हवामान खात्याने ढगफुटीचा इशारा देखील दिला आहे। नागरिकांनो, अरबी समुद्राच्या मध्यभागी अचानक निर्माण झालेल्या मोसमी वाऱ्याचा एक प्रचंड मोठा पट्टा आता अधिक तीव्र झाला असून तो शेजारील गुजरात आणि गोव्याच्या किनारपट्टीवरून वेगाने विस्तारत थेट महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये दाखल होत आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हा केवळ सामान्य पाऊस नसून समुद्रात तब्बल 500 ते 600 किलोमीटर क्षेत्राचा एक विस्तीर्ण कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। या प्रचंड मोठ्या पट्ट्यामुळे समुद्रावरील प्रचंड बाष्प एकाच वेळी ओढले जात आहेत आणि हे मोसमी वारे ताशी 45 ते 55 किलोमीटरच्या तुफान वेगाने महाराष्ट्राच्या जमिनीकडे झेप घेत आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या वाऱ्यांचा मार्ग असा आहे की आज मध्यरात्रीच्या सुमारास हा पाऊस थेट महाराष्ट्राच्या 16 तालुक्यांवरती धडकणार आहे। दक्षिण भारताकडून आलेला पावसाचा प्रवास म्हणजे कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टीवरून निघालेली बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याला मिसळून अधिक शक्तिशाली बनले जात आहेत आणि हे वारे एका राज्यातून दुसऱ्या राज्याकडे म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असताना महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या नैसर्गिक भिंतीमध्ये अडकून ते तिथेच थांबत आहेत आणि याच ठिकाणी हवामान खात्याने धोक्याची घंटा दिली आहे। या वाऱ्याचा वेग आणि ढगांची घनता पाहता उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि
आणि कोकणातील तालुक्यांना सतर्कतेचा इशारा आहे, कारण यामध्ये जे बाष्पयुक्त ढग आहेत तर ते अवघ्या काही तासामध्ये ढगफुटी सदृश्य पावसामध्ये रूपांतरित होतील. आज मध्यरात्री या 16 तालुक्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरींचा मारा होणार आहे. वाऱ्याचा वेग हा तर 70 किलोमीटरपेक्षा जास्त असेल. मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान अचानक वाढलंय आणि सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन्स तयार होत आहेत. त्यामुळेच प्रचंड वेगाने बाष्पीभवन होत असून समुद्राच्या वातावरणामध्ये बाष्पाची घनता ही धोक्याच्या पातळीवर पोहोचली जात आहे. जेव्हा हवेतील घनता वाढते तेव्हा वातावरणातील पाण्याची वाफ एकत्र येऊन त्याचं रूपांतर लाखो टन वजनाच्या काळ्या कुट्ट ढगामध्ये होतं. महासागराच्या वर हवेच्या मध्य आणि उच्च थरामध्ये फिरणारे हे चक्राकार वारे प्रचंड बाष्पाला एकाच केंद्रावर ओढून घेत आहेत, ज्यामुळे अरबी समुद्रात पावसाची नवीन लाट निर्माण झाली. हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्रामध्ये तयार झालेले हे सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन्स आता संथ गतीने जमिनीच्या दिशेने म्हणजेच पूर्व आणि ईशान्य दिशेकडे सरकू लागले आहेत. ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणारे हे चक्राकार वारे समुद्रावरील संपूर्ण बाष्पाचा साठा घेऊन थेट महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकण्याच्या तयारीत आहेत. जेव्हा हे घनदाट बाष्पयुक्त वारे जमिनीवर येतात तेव्हा पश्चिमेकडून येणारी दमट हवा आणि पूर्वेकडून येणारी कोरडी हवा एकमेकांना घासते आणि या दोन प्रकारच्या हवेच्या घर्षणामुळे आकाशात प्रचंड विजांची निर्मिती होते. ढगांची ही विस्तीर्ण साखळी महाराष्ट्रातील 16 तालुक्यांमध्ये समुद्रावरून आलेले चक्राकार वारे पोहोचवणार आहे. त्यामुळे अवघ्या काही तासामध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल आणि सकल भागांमध्ये देखील पाणी साचेल. 16 तालुक्यांमध्ये हे ढग अचानक बरसू लागतील आणि यामध्ये ढगांची घनता जास्त असल्यामुळे अत्यंत कमी वेळामध्ये मुसळधार पाऊस पडेल. विजांचा कडकडाट देखील होणार आहे आणि यामध्ये वादळी वाऱ्याचा धोका देखील असणार आहे. त्यामुळे तुमच्या तालुक्याचं नाव या यादीमध्ये आहे का हे पहा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इगतपुरी तालुक्यात चक्राकार वाऱ्याचा थेट मारा होणार असून आज मध्यरात्री 12 ते 3च्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळू शकतो. मावळ तालुक्यामध्ये पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे सह्याद्रीच्या टेकड्या ओलांडून प्रचंड वेगाने उंचावर फेकले जातील आणि मध्यरात्रीच्या सुमारास या तालुक्यांमध्ये अतिशय तीव्र रूपाचा पावसाच्या सरी कोसळतील. वाऱ्याचा वेग हा ताशी 45 किलोमीटरच्या वर जाईल. मुळशी तालुक्यामध्ये सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन सक्रिय होत असल्याने आज मध्यरात्री 1 वाजल्यानंतर विजांचा कडकडाट होणार आहे. मुळशी धरण परिसर आणि आसपासच्या दऱ्याखोऱ्यामध्ये पावसाचा जोर भीषण राहील. वेल्हे तालुक्यामध्ये डोंगराळ भागामध्ये ढगांची घनता ही धोक्याच्या पातळीवर पोहोचेल. आज मध्यरात्रीनंतर तुफान पाऊस कोसळेल. मध्यरात्री सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वारे अडकल्याने एकाच वेळी लाखो लिटर पाणी पावसाच्या रूपाने खाली कोसळेल. महाबळेश्वरमध्ये समुद्रावरून येणारी वाऱ्याची दिशा ही थेट धडकणार असून आज मध्यरात्री ते उद्या दुपारपर्यंत सलग धुवाधार पाऊस सुरू राहणार आहे. धुक्यांचे दाट पटल आणि ताशी 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. पाटण तालुक्यामध्ये कोयना धरण क्षेत्र आणि आसपासच्या भागामध्ये बाष्पयुक्त ढगांची मोठी साखळी तयार झाली आहे. पहाटे 3 वाजेच्या सुमारास या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळतील. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते. त्र्यंबकेश्वरमध्ये आकाशात ढगांची प्रचंड गर्दी झाली असून मध्यरात्रीच्या सुमारास हवामानाचा दाब अचानक खाली घसरणार आहे. यामुळे विजांच्या कडकडाटीसह ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. मंदिराच्या आसपासच्या सकल भागामध्ये देखील वाऱ्याचा वेग वाढेल. अलिबाग तालुक्यामध्ये अरबी समुद्रावरून सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशनचा थेट तडाखा बसेल. मध्यरात्री 3 नंतर किनारपट्टीवर ताशी 55 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. समुद्रात उंच लाटा उसळतील. महाड तालुक्यामध्ये सावित्री नदीच्या खोऱ्यामध्ये बाष्पाची घनता वाढली जाणार आहे. पहाटेच्या सुमारास पावसाची शक्यता आहे. चिपळूण तालुक्यामध्ये वाऱ्याची दिशा नैऋत्येकडे सरकत असल्याने पहाटे 3 नंतर हवामान बिघडणार आहे. 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वादळी वारे आहेत. खेड तालुक्यामध्ये पहाटेच्या वेळी विजांचा कडकडाट सुरू होणार आहे. जगबुडी नदीचा पाणलोट क्षेत्रामध्ये घनता वाढणार असल्यामुळे अवघ्या काही तासामध्ये मुसळधार पाऊस नोंदवला जाईल. गुहागरच्या किनारपट्टीवर अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांचा थेट प्रभाव दिसणार आहे. सावंतवाडी तालुक्यामध्ये दक्षिण कोकणातून घुसणाऱ्या वाऱ्यामुळे पहाटेच्या वेळी तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. कुडाळ तालुक्यामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आकाशात काळेकुट्ट ढग साचले जातील आणि पहाटे 3 ते 6च्या दरम्यान तुफान पाऊस पडेल. कणकवली तालुक्यामध्ये मध्य पूर्व अरबी समुद्रातून आलेल्या प्रणालीमुळे पहाटे प्रचंड विजांचा कडकडाट होईल. अचानक सुरू होणाऱ्या मुसळधार पावसामुळे स्थानिक ओढ्यांना पाणी येऊ शकतं.